नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आज आपण एक अतिशय गंभीर आणि ज्वलंत विषयावरती बोलणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आजही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेतील तरुणांविषयी नगर परिषद, नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका बाकी आहेत, त्या निवडणुकीच्या जाहीर प्रचारार्थ सभेमध्ये आवर्जून उल्लेख करत आहेत, की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेतील तरुणांची थोडीशी अडचण आहे, ती आम्ही नक्की दूर करणार आहोत, असं जाहीरपणे ते बोलताना अंबरनाथ येथील सभेमध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. तसेच अमरावती येथील सभेमध्ये असेल किंवा आज जी सभा झालेली आहे अहिल्यानगर येथील, तर या सभेमध्ये देखील त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, की हिवाळी अधिवेशनच्या दरम्यान नागपूर येथील अभिनव स्टेडियमवरती हजारो युवा प्रशिक्षणार्थी आलेले होते. ते सरकारला लोटांगण घालून विनंती करत होते, की आम्हाला न्याय द्या. मग यावरती ज्या विधान भवनामध्ये कायदे कानून तयार केले जातात, ज्या विधान भवनामध्ये कायद्यांचा अभ्यास केला जातो, नवीन कायदे निर्मिती केली जाते, अशा विधान भवनावरती या युवा प्रशिक्षणार्थ्यांचा लोटांगण मोर्चा ज्यावेळेस धडकला, त्यावेळेस तुम्ही गप्प का बसला होतात? या प्रशिक्षणार्थ्यांना जर तुम्हाला खरंच न्याय मिळवून द्यायचा होता, जर या प्रशिक्षणार्थ्यांची अडचण तुम्हाला दूर करायची होती, तर त्यावेळेस तुम्ही विधान भवनामध्ये गप्प का बसला होतात? त्यावेळेस या युवा प्रशिक्षणार्थ्यांवरती सरकारकडून, पोलीस प्रशासनाकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्यावेळेस तुम्हाला काहीच बोलणं उचित वाटलं नाही का? का तुम्ही त्या विधान भवनामध्ये शांत बसलात? उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तुमचे लाडके भाऊ ज्यावेळेस हजारोंच्या संख्येने अभिनव स्टेडियमवरती उपस्थित होते, त्यांच्यावरती पोलीस प्रशासनामार्फत लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्ज नंतर विधान भवनामध्ये अक्षरशः गदारोळ निर्माण झाला होता. तुमच्याकडून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून या प्रशिक्षणार्थ्यांच्या मुद्द्यावरती एकही शब्द तुमच्या तोंडून का निघाला नाही? परंतु विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा झाली, त्यावेळेस त्या चर्चेवरती फक्त गदारोळ निर्माण झाला. या युवा प्रशिक्षणार्थ्यांना न्याय देण्याच्या हेतूने कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन नाही किंवा ठोस निर्णय कुठलाही घेण्यात आला नाही. फक्त त्यांच्यावर लाठीचार्ज मात्र करण्यात आला. जर ही योजना केवळ निवडणुकीपुरतीच तुम्ही राबविली होती, तर स्पष्टपणे सांगायचं होतं, की ही योजना केवळ निवडणुकीपुरतीच आमच्याकडून राबविण्यात आलेली आहे. जर तुम्हाला असं वाटत नसेल, की या युवा प्रशिक्षणार्थ्यांना आम्ही कायमचा रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही, तर जाहीरपणे सांगावं. मग या युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, की तुम्ही ज्या सभेमध्ये जाऊन बोलतात, की युवा प्रशिक्षणार्थ्यांची अडचण आम्हाला दूर करायचं आहे, तर निश्चितपणे तुम्ही दूर करावं अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. तुमच्याकडे सर्वांची आशा आहे. तुम्हीच ही अडचण दूर करू शकता. परंतु हा सवाल या ठिकाणी निर्माण होतो, की तुम्ही कधी ती वेळ साधून आणणार आहेत? कधी या युवा प्रशिक्षणार्थ्यांची समस्या, अडचणी दूर करणार आहेत? कशा पद्धतीने त्यांना रोजगार मिळवून देणार आहेत? किती लोकांना मिळवून देणार आहेत? हे तुम्ही स्पष्ट सांगावं. कारण आजचा हा युवक शांत बसणार नाही. या युवा प्रशिक्षणार्थ्यांचं भविष्य तुम्ही अंधारमय करून ठेवलेलं आहे. युवा प्रशिक्षणार्थ्यांचा आवाज जर तुम्ही आज दाबण्याचा प्रयत्न केला, तर हा आवाज कदाचित उद्या मोठा होऊ शकतो. काल नागपूरमध्ये आवाज घुमलेला आहे, उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा आवाज घुमल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला हे वाटत असेल युवा प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. युवा प्रशिक्षणार्थ्यांचा आवाज बुलंद करा आणि तुमचे मत या व्हिडिओवरती काय असेल ते कमेंट सेक्शनद्वारे नक्की मत नोंदवा. जय हिंद, जय युवा.